संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी नाहीये, मात्र वरील भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक असल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले। परिणामी गोदावरी नदी नांदेड शहरामधून धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहतीये। नदीकाठच्या घरातील लोक सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आलंय। या पुरामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे आणि इतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर गोदावरी नदी पूर नियंत्रण रेषेच्या वरून वाहते आणि त्यामुळे धोक्याचा इशारा हा प्रशासनाने जारी केलेला आहे। ही शहरातली आणि काही आजूबाजूच्या गावातली दृश्य आहे, जिथे पाणी हे लोकांच्या घरामध्ये शिरले। एकीकडे शेती पिकांचं नुकसान झालेलंच आहे, मात्र दुसरीकडे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। शाळांच्या इमारतीमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि इतर मोठ्या इमारतींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। काही पूल हे बंद झालेले आहेत, त्यामुळे लोकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन केलं जात आहे। गोदावरी नदीला नांदेड शहरामध्ये पूर आलाय। या पुराचा फटका नांदेडच्या मुख्य स्मशानभूमीला बसलाय। नदीकाठी शांतीधाम या स्मशानभूमीमध्ये सर्वाधिक अंत्यविधी होतात, पण ही शांतीधाम पूर्णपणे पाण्याखाली गेलीये आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। नांदेड शहराला आता पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झालाय। ही गोदावरी नदी आहे आणि ही नदी किती दुथडी भरून वाहत आहे बघा की ज्या ठिकाणी शहरातील शांतीधाम अर्थात अंत्यविधी करण्याची जी जागा होती ते शेड पूर्णपणे काल रात्री 1:30 वाजता पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे आता तिथं पोहोचता येत नाही, कुणालाही अंत्यविधी इथं करता येत नाहीये। हे शनी मंदिर आहे जे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं दिसतंय आपल्याला। आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी ह्या मोसमात आलं नव्हतं। महत्वाचं म्हणजे नांदेड शहरात अजिबात पाऊस झाला नाही आणि तरी देखील नदी दुथडी भरून वाहते, कारण वरच्या भागातनं जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडलेले आहेत आणि त्यामुळे गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात नांदेड इथं पाणी आलंय। धरणाचे एकूण 16 दरवाजे उघडलेले आहेत, तर 2,40,000 क्युसेक्स प्रति सेकंद एवढ्या दराने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जातोय। नांदेड येथून हे पाणी पुढे तेलंगणा राज्यामध्ये जातं, तर त्या तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणातनं पाणी जेवढं लवकर बाहेर तिकडे पुढे सोडलं जाईल तेव्हाच ह्या पुराच्या पाण्याचा वेढा जो आहे तो कमी होईल। शहरामध्ये अजिबात पावसाची हजेरी नसली तरी वरच्या भागातील येणाऱ्या पाण्यामुळे नांदेड शहराला एक प्रकारे धोका निर्माण झालेला आहे, अशी परिस्थिती आहे। शांतीधाम पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि त्यामुळे दशक्रिया विधी करण्यासाठी लोकांना अडचणी येत आहेत, तर अंत्यविधी करण्यासाठी देखील जागा उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आहे। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।